हाय फ्रेंड्स, वेलकम टू शीतल स्पेशल. हो, खूप दिवस झाले आपण गोडधोड खाल्लं नाही. चला आज गोडाचा काहीतरी प्रकार करूया. आज मी तुम्हाला शिरा कसा करायचा ते दाखवते. मँगो शिरा मी तुम्हाला अगदी माझ्या चॅनलच्या सुरुवातीच्या रेसिपीमध्ये दाखवलं होतं, पण हा थोडा वेगळ्या प्रकारचा शिरा आहे. हा आहे कणकेचा म्हणजे गव्हाच्या पिठाचा शिरा. आणि ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की शिखांचे जे गुरुद्वारा असतात त्या गुरुद्वारामध्ये हा प्रसाद म्हणून दिला जातो. अगदी सोपा, पटकन होणारा, घरच्या साहित्यात होणारा आणि अतिशय चविष्ट गुरुद्वारेचा प्रसाद आट्याचा शिरा कसा करायचा ते आता आपण पाहूया. गुरुद्वारामध्ये बनवल्या जाणाऱ्या प्रसादासाठी लागणारं साहित्य आहे 1 कप आटा म्हणजे गव्हाचं पीठ. हे माझ्याकडे थोडं किंचित जाडसर दळलेलं होतं, जे मला उकडपेंडी किंवा मुटकुळे मेथीचे करण्यासाठी लागतं, म्हणून मी ते घेतलं आहे. म्हणजे तो जास्त चिकट होणार नाही शिरा. पण तुमच्याकडे नसेल तर हरकत नाही, तुमचं रोजच्या वापरातलं सुद्धा तुम्ही 1 कप गव्हाचं पीठ घेऊ शकता. 1 कप तूप मी आत्ता थोडं कमी घेतलं आहे, पण नंतर लागेल तसं मी ॲड करेन. 1 कप साखर, त्याला सजावटीसाठी काजू, किसमिस, बदाम आणि वेलची पावडर. सर्वात प्रथम आपल्याला साखर पाण्यात विरघळवून घ्यायचे, म्हणजे नुसती नाही, पाणी गरम करून आपल्याला हे गॅसवर ठेवायचं आहे. जेवढी साखर असेल त्याच्या दुप्पट पाणी घाला. 1 कप साखरेला 2 कप पाणी. आता हे मी गॅसवरती गरम करायला ठेवते. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला साखरेचा पाक करायचा नाही आहे. फक्त साखर त्या पाण्यात पुरेशी विरघळली की आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आहे. हे बदाम मी पाण्यात भिजत ठेवले होते. आता मी याचे छान बारीक काप करून घेते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही असे लांब लांब काप पण करू शकता. हे पहा, आपल्या पाण्यातली साखर पूर्णपणे विरघळली आहे आणि मी लगेच गॅस बंद केला आहे. आपल्याला ते जास्त उकळून त्याचा पाक करायचा नाही आहे. इथे मी गॅसवरती कढई तापत ठेवली आहे. आता आपण त्याच्यात तूप टाकूया. तुम्ही जर खूप कॅलरी कॉन्शियस असाल तर थोडं कमी तूप वापरा तुमच्या आवडीप्रमाणे. पण शिऱ्याला भरपूर तुपाशिवाय मजा नाही, हे पण तितकंच खरं आहे. सर्वप्रथम आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स तळून घेऊया, खास करून काजू. तुम्हाला वाटलं तर तुम्ही डायरेक्ट त्याच्यामध्ये आटा घालून फ्राय करू शकता, म्हणजे परतून घेऊ शकता, भाजून घेऊ शकता, किंवा परतून हे प्लेटमध्ये काढून नंतर वरून सजावटीसाठी घालू शकता. हे पहा, आपलं तूप सगळं वितळलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये पहिले काजू घालूया. काजू थोडे लालसर झाले की मग बदाम आणि किसमिस. हे पहा, आपले काजू छान लालसर झालेत. आता आपण बदाम आणि किसमिस घालूया. आहा, असा मस्त सुगंध येतोय ड्रायफ्रूट्सचा. मी गॅस बंद करते आणि हे प्लेटमध्ये काढून घेते. मी ड्रायफ्रूट्स सगळे प्लेटमध्ये काढून घेतलेत. परत गॅस पेटवला आहे. आता आपण मंद गॅसवरती हा आटा म्हणजे गव्हाचं पीठ भाजून घेऊया. हे पहा, मगाशी मी थोडंसं तूप वगळलं होतं. आता मला ते तूप कमी वाटते, त्याच्यामुळे मी आपण जे घेतलं होतं ते पूर्ण तूप याच्यात घालते.
कुठलाही शिरा करताना 1:1:1 म्हणजे एकास एक असं प्रमाण बरोबर आहे. जेवढा शिरा तेवढीच साखर आणि तेवढंच तूप आणि साखरेच्या डबल पाणी, हा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. आता पहा हे कसं व्यवस्थित भाजलं जातं आहे. छान त्याला चॉकलेटी रंग यायला लागला आहे. मस्त तुपात भाजल्यामुळे त्याचा सुगंध येतो आहे. कुठेही गुठळ्या राहणार नाहीत असं बघा. व्यवस्थित ते एकजीव झालं पाहिजे. छान आपलं सगळं एकजीव झालं आहे. गव्हाचं पीठ मी दळून आणल्यानंतर थोडंसं भाजूनच रव्याप्रमाणे डब्यात भरलं होतं, त्याला कीड लागू नये म्हणून. त्यामुळे तसा तो ऑलरेडी थोडंसं भाजलेलं होतं. आता खूप भाजायची गरज नाही. फक्त तुपात आपण त्याला व्यवस्थित परतून घेऊया खमंग होईपर्यंत. जवळजवळ 2 ते 3 मिनटं आपण हे परतलं आहे. आता मी परत गॅस बारीक करते आणि हे जे पाणी आपण साखरेचं बनवून घेतलं आहे हे त्याच्यात ओतते. सांभाळून करा, कारण अशा वेळेला ते उडण्याची अंगावर फार शक्यता असते. एकीकडे सतत ढवळत राहा म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाहीत. आता आपण याच्यामध्ये थोडी वेलची पावडर घालूया. आता आपण जे प्लेटमध्ये ड्रायफ्रूट्स तळून ठेवले होते ते याच्यात घालूया. हे बघा आता पाणी आपलं छान आटून घट्ट चाललं आहे. शिरा आता तयार होत आला आहे मस्तपैकी. आता आपण गॅस बंद करूया, नाही तर तो फारच घट्ट होईल. आणि गुरुद्वारामध्ये दिला जाणारा, भाविकांना दिला जाणारा प्रसाद म्हणजेच कणकेचा शिरा खायला तयार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. अशाच छान छान रेसिपीजसाठी बघत रहा शीतल स्पेशल.